व्हायरल आईस्क्रीम. हो, आज आपण तयार करणार आहोत मस्त असे व्हायरल आईस्क्रीम. खूप दिवस झालं माझ्या व्हिडिओवर म्हणजे इंस्टाग्रामच्या पेजवर ना सारखा हा व्हिडिओ येत होता. तर म्हणलं आज करूयाच. तर तुम्हालाच माहीत असेल की टोस्ट घालून दुधामध्ये आईस्क्रीम केलं जातं. मला असं वाटायचं की असंच आईस्क्रीम तयार होत असेल म्हणजे एवढं चांगलं लागत नसेल. पण मी जेव्हा घरामध्ये केलं ना खरंच खूप छान टेस्टी झालं आहे बरं का. एकदम विकतचं मिळतं ना त्याच्यापेक्षा ना कितीतरी पटीनं चवीला आणि सोपं करायला खूप सोपी पद्धत आहे बरं का ही. काहीसुद्धा काही घालायची गरज नाही. घरातले जे साहित्य आहे आपल्या घरामध्ये आता बदाम वगैरे असतात, विलायची असते. टोस्ट तर काय आपल्या महाराष्ट्रीयन भारतात एकदम प्रसिद्ध चहाबरोबर खाण्यासाठी टोस्ट तर प्रत्येक घरामध्ये असतोच असतो. तर काय करायचं, अर्धा लिटर दूध घ्यायचं, उकळी मारून घ्यायचं. मिल्क पावडर आहे ते ॲडिशनल मी केलं आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालतं. पण घरामध्ये मिल्क पावडर होती ती दुधामध्ये मिक्स करून घातली आहे. बदाम घातले 10-12, विलायच्या 5-6 घातल्या आहेत. ते दुधामध्ये छान उकळी मारले की नंतर त्यामध्ये घालायच्या 2-3 टोस्ट. तर टोस्टचा आकार ना छोटा मोठा असेल त्या पद्धतीने टोस्टचा वापर करा इथं. तर इथं ना मोठे असल्यामुळं मी इथं 3 टोस्ट घातले आहेत. ते घालून सगळं उकळी झालं की साखर घालायची. साखर घालून थोडीशी उकळी मारून झालं की थंड झाल्यानंतर लगेचच मिक्सरच्या जारमध्ये ह्याची प्युरी करून घ्यायची. म्हणलं ना तुम्हाला करायला खूप सोपं आहे. अगदी आमच्या सासूबाई म्हणाल्या हे असंसुद्धा खूप छान लागत असेल ना गं. तर म्हटलं नाही, अजून ह्याला खूप प्रोसेस आहे. मिक्सरला बारीक करून घ्यायचं म्हणजे ह्याची प्युरी करून घ्यायची. आईस्क्रीमसारखीच दिसत होतं बरं का. अगदी तुम्हाला सांगतो ज्यांना लस्सी प्यायची असेल तर नक्कीच अशा पद्धतीने पिऊन बघा, खूप सुंदर लागत होती. तर हे आता आपण डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. पॉलिकॅप पेपर घातला आहे. तर तुमच्याकडं आईस्क्रीम करायचं जे असेल लहान मुलांना आपण घरामध्ये ठेवतो ना ते कांड्या वगैरे ते असतील तरीसुद्धा ते ॲड करून तुम्ही आईस्क्रीम केलं तरी चालतं. तर मी तर डब्यामध्ये घातलं आहे, माझ्यात असलं काही नाही म्हणून. तर बघू शकता कुल्फी असते ना तसंच लागतं सेम, म्हणजे कुल्फीच म्हणा एकदम. तर इथं छोटं माझ्या मुलग्यासाठी ही स्पेशल करून ठेवलं आहे, कारण की तो भांडतो कुठलंही नवीन वस्तू करायचं झालं खायचं झालं की त्याला स्पेशल लागतं, म्हणून त्यासाठी वेगळा डबा स्पेशल मी करून घेतला आहे. आणि आमच्या फॅमिलीसाठी हा फॅमिली पॅक तयार झाला आहे. तर तुम्ही जेव्हा आईस्क्रीम कराल तेव्हा ना गुपित करा आणि खायला देताना फक्त विचारा की कशाचं केलं असेल हे बरं. तर केल्यानंतर ना गेसच करणार नाहीत घरातली की हे कशाचं केलं आहे. तर माझ्या मिस्टरांना कळालंच नाही ही टोस्ट आईस्क्रीम आहे ते. तर बघू शकता एकदम क्रीमी झालं आहे. पळीला चिटकलेलं बघितल्यानंतरच कळालं असेल की जे विकतच्या आईस्क्रीमला जसं हे असतं थिकनेस असतो किंवा क्रीमी दिसतं ना तशाच पद्धतीने हे आईस्क्रीम तयार झालं आहे. बघू शकता अगदी सोपी पद्धत. चवीला बाहेरच्या विकतच्यापेक्षा 2 वेळा सांगितलं, विकतच्यापेक्षा भारी आणि करायला सोपं. नक्की एकदा ट्राय करा, मी सांगतो म्हणून ट्राय करा. खूप सुंदर चवीला झालतं. आणि केल्यानंतर ना कमेंट करायला मला अजिबात विसरू नका. जाता जाता सबस्क्राईब करा. असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.